गुन्हा दाखल झालीच पाहिजे, अटक झालीच पाहिजे त्याला. आता आपण आहोत एसपी कार्यालय या ठिकाणी. नेमकं होरपाळे गाव जे धुळे तालुक्यात येतं या ठिकाणी काही आज काही लोक आले आहेत. नेमकं काय घटना घडलेली आपण आता यांच्याकडून ऐकून घेऊया. ताई, नेमकं काय झालं आपल्यासोबत? असं झालं तर 14 एप्रिल आंबेडकर जयंती साजरी करताना आमचं चालू होतं साफसफाई वट्ट्याची. तर मग आमचे असं बोलमन चालू होतं. तो आला आणि तो म्हणत होता तर बुवा काय चाललं, पाटीलचा नवरा तो आला. नेमकं पाटील कोण म्हणजे? बाई आहे पाटील, शिलाबाई राजेंद्र पाटील आहे ती, पोलीस पाटील. अच्छा. आणि तिचा नवरा राजेंद्र पाटील आहे आणि तिचा मुलगा दादा राजेंद्र पाटील आहे. अच्छा. तर मग ते आंबेडकर जयंतीचं आमचं चालू होतं आणि ते मध्ये आले आणि ते लगेच गायीशी अशी जातीवाद असं बोलायला लागले. तर मी म्हणत होतो बोलू नको असं, तर त्यानं माझं काहीच कानावर घेतलं नाही. गाय असं गाशा द्यायला लागला, लगेच मारहाण चालू केली, जातीवादी केले त्यानं डायरेक्ट. मग तुम्ही या संदर्भात तालुका पोलीस स्टेशनला गेले होते का? गेली होती मी, माझी वरड कोणच गेली नाही. मी 2 दिवस हॉस्पिटलला पण ऍडमिट राहिली, माझी तिथं रिपोर्ट पण आहे, पण ते गुन्हा दाखल करत नाही. मग काय साहेब काय बोलले तुम्हाला? ते म्हणते नुसतं असाच अर्ज लिहा, साधा अर्ज, गुन्हा दाखल होणार नाही. त्यानंतर तुम्ही काय प्रक्रिया दिली त्यांना? मी त्यांना सांगलं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मला एवढं मारेल त्यानं बाई माणसाला, माझे कपडे फाडेले, जिटनी तिथं लातबुक्या केलेले, माझ्या तुमच्याकडे रिपोर्ट पडेले दवाखान्याच्या. त्या तुमच्या गावामध्ये जे पोलीस पाटील मॅडम आहेत त्या मॅडम त्या कारभार सांभाळता का? त्याचा पती कारभार सांभाळतो? पती सांभाळतो, तिने सांभाळ, तो दादागिरी करते त्या गावामध्ये. आपण बघू शकता की पोलीस पाटील ह्या त्या ठिकाणी महिला असून देखील त्या ठिकाणी पुरुष आहे हा पुरा कारभार सांभाळतो. एकीकडे आज प्रशासन असं म्हणतं की महिलांना राजकीय आरक्षण केलं पाहिजे, मात्र पुरुषांची सत्ता ही कुठपर्यंत गाजते आपण पाहू शकता. अण्णा, ज्या प्रकारे आपण त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी या महिला संदर्भात आपण गुन्हा नोंदवला गेले होते, त्यावेळेस तुम्ही धनंजय पाटलांशी जेव्हा तुम्ही या संदर्भात सांगितलं त्यावेळेस तुम्हाला उत्तर काय मिळालं त्यांच्याकडनं? मुळात ओरपडा गावातील ज्या महिलेवर अत्याचार झाला ती महिला 11 तारखेपासून 2 दिवस सिव्हिल हॉस्पिटल आणि त्यापासून 13 तारखेला जसा आम्ही गुन्हा दाखल करायला अनिताताई सोनवणे, सुरेशदादा बैसाने, त्यांचे मिस्टर अमर सोनवणे आणि काही सामाजिक कार्यकर्ते, विनोद आप्पा गरुड, आम्ही सगळे गेलो. परंतु तालुक्याचे जे काही पीआय आहेत ते म्हणतात की मी गुन्हा दाखल करणार नाही. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष होतात आणि अशा परिस्थितीमध्ये देश महासत्ता बनण्याच्या वाटेवर असताना या ठिकाणचं शासन प्रशासन अत्याचारित महिलेचा गुन्हा दाखल करत नाही, ही एक शर्मेची बाब आहे. चौकशी करण्याचा अधिकार जरी पोलिसांना असेल, परंतु सदर घटनेची चौकशी अगोदर गुन्हा दाखल होणं, FIR होणं आणि त्यानंतर चौकशी करणं ही आपल्या लॉ मध्ये, आपल्या प्रोसिजर लॉ मध्ये एक प्रोसिजर आहे. तरी देखील त्या महिलेचा गुन्हा दाखल होत नाही. आम्ही त्या संदर्भात PI साहेबांना भेटायला गेलो. त्यांनी अक्षरशः अपमानित करून सांगितलं की मी गुन्हा दाखल करू शकत नाही, तुम्ही काय करायचं ते बघा, मी तक्रारी अर्ज घेईल, नंतर चौकशी करेल. अशा परिस्थितीमध्ये जर पोलिसांची भूमिका ही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ते म्हणतात की पोलीस पाटलाच्या नवऱ्याला बी यांनी मारलेले. मग आम्ही सांगितलं की त्यांच्यावर पण तुम्ही गुन्हा दाखल करा, यांच्यावर गुन्हा दाखल करा, चौकशीमध्ये जे होईल चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यावर तुम्ही बाकीच्या गोष्टी प्रोसिजर लॉ प्रमाणे करा. परंतु त्यांची भूमिका संशयास्पद वाटली. एका बाजूला अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला, पोलीस पाटलाला अभय द्यायचं आणि अत्याचारित महिलेला सांगायचं की तुम्ही तक्रारी अर्ज द्या, तर न्याय कसा मिळेल? लॉची प्रोसिजर कशी होईल? या प्रमाणे जर प्रशासन शासन जर कारभार करेल तर मग आता न्याय मागायचा कोणाकडे? अशी एक संशयास्पद भूमिका ही शासनाची आलेली आहे. म्हणून या PI साहेबांच्या संदर्भात आणि पोलीस पाटलाच्या तिच्या पतीच्या संदर्भात महाशय SP साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. परंतु आमची शोकांतिका आणि आमचं नशीब गांडू आहे की साहेबांची देखील बदली झालेली आहे आणि साहेबांकडे आम्हाला अपेक्षा होती साहेब हे काहीतरी न्याय देतील या महिलेला. म्हणून आज निवेदन द्यायसाठी आम्ही टपालामध्ये निवेदन देऊन टाकलेले आहे. पण कोणतेच अधिकारी ज्या प्रकारे धनंजय पाटील तुम्हाला सांगितलं की तुम्ही तक्रार द्या देऊन द्या, पण तुम्हाला ऍड्रेस तुम्हाला दाखल करता येणार नाही, त्या संदर्भात तुमचं काय झालं? नाही, हे बघा, चौकशी करण्याचा जरी पोलिसांना अधिकार असेल, परंतु गुन्हा तर दाखल करा. तक्रारी अर्जासारखी गुन्हा नाही, ती गंभीर स्वरूपाची त्यांना दुखापत झालेली आहे, त्यांच्या गुप्तांगावर मारहाण केलेली आहे पोलीस पाटलाच्या पतीने, त्या राजेंद्र पाटलाने. त्यांना लज्जा वाटेल असं कृत्य केलेले. 2 दिवस ऍडमिट आहेत. त्यांच्याकडं
साक्षीदार आहेत, आय विटनेस आहेत, असं सगळी काही प्रोसिजर असताना देखील त्यांचा गुन्हा दाखल होत नाही. या संदर्भात आमचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी काहीतरी चिरीमिरी झालेली वाटते आम्हाला. जर या ठिकाणी या महिलेला न्याय मिळाला नाही आता, तरी पुढचं तुमचं पाऊल काय असेल? आमचा पुढचा पाऊल सामाजिक क्षेत्रातील जे आंबेडकरवादी संघटना आहेत त्या सगळ्यांची एक छोटीखानी मीटिंग घेऊन सगळ्यांना या विषयाचं गांभीर्य सांगून की मोठी घटना या महिलेवर झालेली आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे आंदोलनाची भूमिका आपल्याला पुढची ठरवावी लागेल. दादा, ज्या प्रकारे धनंजय पाटलांनी या महिलेच्या ज्या बाबतीमध्ये जे अनुरोध दाखवला की मग आम्ही अशा प्रकारे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, आम्ही अगोदर चौकशी करून नंतर आम्ही गुन्हा दाखल करू, या संदर्भात आपण काय सांगणार? सर, मला सांगताना खूपच खेद वाटतो की एकीकडे बाबासाहेबांची जयंती पूर्ण जगभर मानवली जाते आणि एका छोट्याशा उरपाड्या गावात जयंती मनवण्यासाठी महिलेला मारहाण होते. ते नेमकं महिलेला मारहाण गुप्तांगावर मार खाते, हे भयंकर लज्जास्पद वाटते. तरीही पोलीस प्रशासन त्याची दखल घेतली नाही, म्हणून आम्ही त्यांचा जाहीरपणे निषेध करतो. नक्कीच आपण पाहू शकता की एकीकडे अशा ओरपळे गावामध्ये एका दलित महिलेला आपल्या पोलीस पाटलांच्या नवऱ्याने असं अमानुषपणे मारहाण केली आणि या पार्श्वभूमीवर देखील या महिला 2 दिवसीय ऍडमिट असताना त्यानंतर त्यांनी स्थानिक तालुका पोलीस स्टेशनला आपली फिर्याद नोंदवायला गेले असताना धनंजय पाटलांनी ज्या प्रकारे त्यांना जे वागणूक दिली ही अत्यंत चुकीची होती. कारण की एकाकडे आपण पाहू शकतो की गुन्हा नोंदवताना त्यांनी ज्या प्रकारे दुहेरी भूमिका घेतणं गरजेचं होतं, पण एकच साईडने त्यांनी या भूमिका मांडली. असे या लोकांचं देखील म्हणणं आहे की कुठे ना कुठे या ठिकाणी संशय सुई धनंजय पाटलांना देखील येते. मी जिंदर खना, जनसामान्यांचा आवाज.